नमस्कार शेतकरी बांधवांनो, सत्याची शेती या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो सध्या प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात चालू आहे. आपला कापूस विकण्याची हीच योग्य वेळ आहे का? हा प्रश्न इतका महत्त्वाचा आहे की तो आपल्या नफ्यावर थेट परिणाम करणार आहे. सुरुवात करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही अजूनही सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजेच बाजाराची प्रत्येक अपडेट तुम्हाला वेळेवर मिळेल. मित्रांनो, गेल्या काही दिवसात कापसाच्या बाजारात एकदम जोरदार तेजी आली आहे. एका दिवसात तब्बल 500 रुपयांची वाढ आणि कापूस दर हा 60,000 प्रतिखंडीच्या वर आहे. ही काही साधी गोष्ट नाही. याचा अर्थ बाजारात काहीतरी मोठं बदलत आहे. पण इथेच खरी गोष्ट सुरू होते. ही वाढ टिकणार का? भाव वाढण्यामागचं खरं कारण काय आहे? तर बघा, ही तेजी फक्त आपल्या बाजारात नाही तर यामागे जागतिक कारण आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाचा प्रभाव कमी होत आहे. व्यापार पुन्हा सुरू होत आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये मागणी वाढली आहे आणि नियम सोपा आहे. मागणी वाढली तर हे भाव वाढतात. पण इथे आहे सर्वात मोठा धोका. मित्रांनो, बाजारात तेजी आली म्हणजे ती कायम राहीलच असं नाही. बाजार खूप अनिश्चित आहे. कधीही दर खाली येऊ शकतात. म्हणून भावनावर नाही तर विचार करून निर्णय घ्यावा लागेल. आजचे बाजार भाव आपण पाहूयात. तर स्थानिक बाजार आज 7,900 ते 8,200 रुपयापर्यंत आहे. तर लहान जिनिंगचा भाव हा 8,000 ते 8,300 रुपयापर्यंत आहे. तर मोठ्या जिनिंगचा भाव हा 8,000 ते 8,500 रुपयापर्यंत आहे. आणि सर्वात जास्त दर हा अकोट मार्केटमध्ये आहे 8,500 ते 8,800 रुपयापर्यंत. म्हणजेच योग्य बाजार निवडला तर तुमचा नफा हा वाढू शकतो. विकावं की थांबावं, चला सोप्या भाषेत आपण समजून घेऊयात. जर तुम्ही थांबला तर फायदा जास्तीत जास्त 500 रुपयापर्यंत, पण खात्री नाही. जर बाजार पडला तोटा 1,000 ते 1,500 रुपयापर्यंत. म्हणजेच काय, तर थोड्या फायद्यासाठी मोठा धोका आहे. मित्रांनो, सगळं विश्लेषण पाहता सध्या जो दर मिळतोय तो आधीच चांगल्या पातळीवर आहे. म्हणून आमचा स्पष्ट सल्ला आहे, या आठवड्यात कापूस विकणं हा योग्य निर्णय ठरू शकतो. कारण ही संधी कायम राहणार नाही. बाजार कधीही फिरू शकतो. लक्षात ठेवा, जास्त अपेक्षा हा जास्त धोका देतो. निश्चित नफा हा शहाणपणाचा निर्णय असतो. मित्रांनो, अंतिम निर्णय तुमचाच आहे. कारण कापूस तुमचा आहे, मेहनत पण तुमची आहे. आमचं काम फक्त योग्य माहिती देणं आहे. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या शेतकऱ्याचा मोठा फायदा होऊ शकतो. आणि हो, सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.